आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी नांदेडची। हा सक्षम हा टोपोरी होता, त्याच्या अंगात 10 ते 15 गुन्हे होते। आणि आचल सारख्या मुली ला असेच पोट्टे आवडते टोपोरी। आजकालच्या मुलींना टोपोरी आवडतात, गुन्हेगार लोक आवडतात, मुलं आवडतात। चांगल्या मुलाच्या प्रेमात कधी पडत नाही, चांगल्या मुलाचे कधी लग्न करत नाही, म्हणून अशा लोकांचं वाटोळ होते। असं कळलं काय? आणि आचली धुतल्या तांदळाची नव्हती, तिच्या घरातले लोक टोपोरी होते, त्याच्या घरी बंदुका होत्या। म्हणजे आचलचे घरानं टोपोरी गुन्हेगारी आणि सक्षमचे घरानं गुन्हेगारी। अरे बाप्पा बाप्पा, म्हणजे दोन्ही गुन्हेगारी। आणि आपण त्याला व्हायरल करून राहिलो, हिरो बनवून राहिलो, तिला हिरोईन बनवून राहिलो। बाप्पा काय लग्न केलं तिनं मृत व्यक्ती संग, त्याच्या पार्थिव शरीर संग, प्रेता संग लग्न केलं। किती सती सावित्री आहे बाबा, हे लग्न केलं। आचल म्हणून राहिली माझा सक्षम मेला नाही, जिवंत आहे माझ्या काळजात। आणि माझा सक्षमचं आणि माझं प्रेम हे मेलं नाही, जिवंत आहे। आम्ही करून दाखवलं, आमचं प्रेम हे यश झालं, आमचं प्रेम हे सक्सेस झालं, आमचं प्रेम हे जगाला दाखवून दिलं का प्रेम असं करावं तसं करावं। अरे वा मावले, मग असं केलं त्या भले 3 मारले। मग आता माय म्हणणं एकच आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाले, नरेंद्र मोदीले एखादा तिला अवॉर्ड देऊन द्या, भारतरत्न देऊन द्या, एखादा अवॉर्ड देऊन द्या, आणि इले लवगुरू शापित करून द्या। आणि जे भारतात लफडे गिफडे काही होणार, काही प्रॉब्लेम झाली त्याच्या लफड्यात, तर हिच्यासारखं करणार, तेही लोक प्रेतासंगच लग्न करणार, त्याच पोट्ट्या प्रेतासंग लग्न करणार। वा रे वा, बेन डोकाचे लोक हे पोट्टी। अरे व्हायरल होण्यासाठी तुला हेच भेटलं होतं काय? व्हायरल होण्यासाठी तुला प्रेतासंग लग्न केलं, बरोबर आहे ना? लोक काही बोलले नाही पाहिजे बा, लोक आपल्यावर नाव ठेवणार। कारण लोक एकच म्हणा, आचल तुझ्यामुळे जीव गेला या पोराचा, चांगल्या मुलाचा जीव गेला, कारण तुझ्यामुळे ह्या आचल सक्षमचं घर बर्बाद झालं, तुझ्यामुळे हे सक्षमचं घर सक्षमचं घराचं वाटोळं झालं, तुझ्यामुळं त्या माऊलीचा गोया गेला पोटाचा। असं बोललं नाही पाहिजे, म्हणून हिनं कान केलं भाऊ लोकांच्या नजरेत चांगलं येण्यासाठी। कारण हे मला इथं नाही माहीत झालं, हे नांदेडमध्ये माहीत झालं। मी स्वतः नांदेडला गेलो होतो, नांदेडला गेलो आणि तिथं लोकांना विचारलं का रे बा खरी कहाणी काय आहे काय नाही, मग मला समजलं ते कहाणी। मग मी तुम्हाला सांगून राहिलो, रियालिटी आहे सगळी रियालिटी। लोकांचे फोकले व्हिडिओ पाहू नका। तुम्हाला काही वाटत असेल व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, फेसबुकवर बघत असेल फॉलो करायला विसरायचं नाही, लाईक करायचं, कमेंट करून सांगायचं, अनलाईक करायचं, लाईक करायचं, डिसलाईक करायचं, काहीतरी करायचं पण करायचं। कळलं काय? रियालिटी बघा काय आहे ते सांगतो मी तुम्हाला। कारण सक्षम हा धुतल्या तांदळाचा नव्हता, आणि आचलचं घरा नाही धुतल्या तांदळाचं नव्हतं, त्याच्या घरी बंदुका होत्या आचलच्या घरी। कुठून आल्या, कोण देत असते हो मला सांगा बरं? आचलच्या घरी बंदुका कुठून आल्या मला सांगा? बंदुका कुठून आल्या असन तिच्या घरी? कुठून आल्या असन तिच्या घरी? कारण ते घरानं टोपोरी असन ना, गुन्हेगारी लोक असन, कारण गुन्हेगाराच्या घरात बंदुका राहते भाऊ। चांगल्या घराच्या लोकांच्या घरात राहते का बंदुका? समजदार लोकांच्या राहते का माझ्यासारख्या घराच्या? कारण मी गुन्हेगार नाही आहे, मी चांगला माणूस आहे। आपण चांगले लोक नाही, आपल्या घरी बंदूक आहे काय सांगा? आता विचार करायचं ती गोष्ट आहे, तिच्या घरी बंदुका, तलवारान, हेन थे टोपोऱ्याच्याच घरात म्हटलं राहत असते। कारण तिच्या भावाचं इंस्टाग्रामवर कुठलं तरी अकाउंट आहे म्हणते बा, सोशल मीडिया दाखवलं ते। तर विचार करायचं ती गोष्ट आहे ना, म्हणजे हे लोक काही घाबरत नाही। आणि नांदेड शहर हे गुन्हेगाराची सत्तेचं एक टोपोरी टोपोरी लोकांचा एक सत्ता आहे। नांदेड जिल्ह्यात नुसते लोक गुन्हेगारी लोक राहतात, जास्त करून टोपोरी लोक राहतात। आणि मुली त्यांच्याच प्रेमात पडतात, कारण चांगल्या मुलाच्या प्रेमात कधी मुली पडत नसते। कारण चांगल्या मुलासंग कधीच मुलगी लग्न करत नाही, वाईट मुलासंगच मुली लग्न करत असतात। काही पर्सेंट कमी मुली असतात, ते 3 ते 4% मुली असतात, त्याच चांगल्या मुलासंग लग्न करतात, त्याच चांगल्या मुलाशी प्रेम करत असतात। आता बाकीच्या तर गेल्यासारखाच राहते, गुजरल्यावानी। कारण त्याला टोपोरी मुलं आवडतात, आणि मग असं भोगा लागते। माय म्हणणं एकच आहे, आचल तुले व्हायरल होण्यासाठी तुला त्या प्रेतासंग लग्न केलं, सक्षमच्या केलं ना, झाली व्हायरल तू। कारण बंगालची एक पोरगी होती, तिने प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल केला का केला? कारण तिला फेमस व्हायचं होतं, ते फेमस झाली, तूही फेमस झाली। कोणी काय ना कसं फेमस होते, कोणी चर्चेत येण्यासाठी काय करते काय नाही, सगळंच करतात लोक, काय ना काही करत राहतात चर्चेत येण्यासाठी। त्याही केलं उतरकाना,
केला तर केला, पण एवढी चर्चेत आली की पुऱ्या भारतभर चर्चेत आली. भारतभर तर जाऊ दे, लोक इंग्लिश चॅनलवर, हिंदी चॅनलवर, मराठी चॅनलवर, तेलुगू चॅनलवर सगळं तुझंच आहे ना, तुझंच घरानं गाऊन राहिले लोक, तुझंच घरानं. बाप्पा किती सती सावित्री झाली. पण माझं म्हणणं एकच आहे, ज्या बापानं तुले फोडासारखं जपलं व ज्या माईनं तुले पोटात वागवलं, तसं जपलं ना, तसं सक्षमच्या आईनं पण जपलं असं आपल्या लेकराले. तो काही वरून काही पडला नसन, सक्षमही आईच्याच पोटातून आला असन, किती काही गुन्हेगार असन, तो किती काही टोपरी असन, अगोदर तो एक सर्वसामान्य माणूस आहे. आणि एक म्हणजे आईचं लेकरू आहे, बापाचं लेकरू आहे. त्या माईनं कडा भोगल्या असं लेकरासाठी. 9 महिने 9 दिवस तशी तू होती, तशी त्याला थोडी होता आईसाठी. तू त्या बापाची मायची परी असन, तो पण काहीतरी असन बा, बरोबर नाही काय? मग हे समजायला पाहिजे. तुझ्यामुळे त्याचा जीव गेला. आता तू म्हणतो सती सावित्री, आधी म्हणून काय राहिली आता तू की की मी सक्षमच्या आईवडिलाचा ध्यान राखन जिंदगी मरेपर्यंत. अव भावऱ्या तोंडाचे तू कोण ध्यान राखन तुझे कोण ध्यान राखन? अगोदर तू तर स्वतःच्या पायावर उभी होय, मग करतो ते इथले उभं. स्वतःच्या मायलची बापाचीच नाही झाली तू जन्म देणाऱ्या, आणि सक्षमच्या आईवडिलाची होशील काय? काय गॅरंटी आहे तू होशील म्हणून? तू काय करू राहिली माहिती आहे का? स्वतःवर हे जे कांड केलं ना, त्याच्यात तू पण गुन्हेगार आहे. कारण तुला पण सजा झाली पाहिजे, तुला पण पोलिसांना जेलात नेलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. कारण तुझ्या कारणीभूतनं हे झालं, कांड झालं. त्या बिचाराचा जीव गेला, तुझ्यामुळंच गेला. त्यात प्रेमात नसता पडला आणि तू त्याच्या प्रेमात नसती पडली तर तुम्ही हे कांड नसतं केलं तर त्या बिचाराचा जीव वाचला असता. बिचारा जिवंत राहिला. कसाही असो, तो गुन्हेगार असो, काही असो, पण मायचं लेकरू होता तो. कळलं काय? माणूस पोटातून गुन्हेगार बनत नाही, त्याले हे जनरेशन गुन्हेगार बनवते, समाज बनवते गुन्हेगार, जात बनवते गुन्हेगार, हे लोक जनता बनवते गुन्हेगार. माणूस असा गुन्हेगार नसतो. पण गोष्ट काय आहे की त्या सक्षमवर गुन्हे दाखल होते, कसे झालते, काय झालते, तडीपार होता तो, खूपच काही होतं. भरपूर ऐकायला मिळालं. मला तिथं गेलो होतो नांदेडला, मी इन्फॉर्मेशन काढली, पुरी इन्फॉर्मेशन काढल्यावर मला लय माहीत पडलं की बाबा सक्षमचं घराण्यातला जो सक्षम होता, जो हा गुन्हेगार होता. त्याच्यावर 10 ते 12 केसेस होते. हा नुकता सुटून आला होता जेलातून, आणि त्याच्यावर केसेस भरपूर होत्या. आणि आचलच्या आई वडिलावर, भावावर पण केसेस होत्या. आणि आचलचा भाऊ तिचा डॉन होता, बापाही डॉन होता. माहीत प्रकारची एक अजून माई डॉन होती. पण माय म्हणणं एकच आहे, हे डॉन घरातले लोक आहे आणि आपण कोण आहे? आपण त्याला व्हायरल करणारे आहे. आणि जयभीमवाला होता म्हणून त्या जयभीमवाला तर म्हणून व्हायरल झाला तो, नाही तर व्हायरल झाला असता का? सक्षम नाही झाला असता ना. कारण तिच्यात आचलनं टाकली त्यात जात कोणची? जयभीमवाल्यांची. कारण जयभीमवाले आम्ही आहे भाऊ. कारण आमच्या जयभीमवाल्याच्या लेकराचा कोण असं काही केलं तर आमच्या डोक्यावर येणार काय? कारण आम्ही कसं आहे, रक्ताचे रक्त आहे आम्ही. आमचा जयभीमवाल्यावर कोणी अत्याचार करायचा आम्ही धावून जातो. पण माय म्हणणं एकच आहे, अजूनही न्याय मिळाला नाही सक्षमच्या आईवडिलाला, मिळाला नाही. अरे असं टोपरी गुन्हेगारी टोपरी बाजूला ठेवा. पण गोष्ट काय आहे, त्या गरीब पोराला न्याय मिळाला नाही. हे भिकारचोट सरकार काय न्याय देणार रे? काय पैसे देणार? कारण भिकारचोट लोक ते सोशल मीडिया न्यूजवाले भिकारचोट लेखाचे नुसते सांगून राहिले, आचलच्या आईला एवढे पैसे भेटले, सक्षमच्या आईला एवढे पैसे भेटले, नोकऱ्या भेटत आहे. काही दिलं नाही रे हो, अजूनही दिलं नाही भाऊ. सक्षमच्या आईवडिलाला काही दिलं नाही, काहीच नाही, एकही रुपया फेकून मारला नाही. आणि माझं एकच म्हणणं आहे, त्या आचलला नोकरी बिकरी काही देऊ नका. कारण त्या आचलच्या मुलं त्या सक्षमच्या बिचाराचा जीव गेला. आणि हे स्वतःचं गुन्हा लपवण्याचा प्रयत्न चालू आहे हिचा. कारण हिनं कांड केलं. आणि कोणाही बापाला असं वाटते की आपली पोरगीचा नवरा चांगला असला पाहिजे, आपली पोरगी कोणाही प्रेमात पडो पण चांगल्या मुलाच्या प्रेमात पडली पाहिजे. आणि आजकाल कसं आहे, कोणालाही असं वाटते 99% का आपल्या जातीतच आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न झालं पाहिजे. खरी कंडिशन आहे ना? खरं आहे ना का खोटं बोलून राहिलं? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कारण आपले व्हिडिओ रिअल राहते व डोकठोक राहते. त्या कारणामुळे माझं बोलण्याचं तात्पर्य हेच आहे का इथं डाळ पुरी जळलेली आहे, आचलनं पुरी डाळ जळवली आणि इथं स्वतःची डाळ लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण तिनं गुन्हेगार ते पण आहे. बापाने जेवढा गुन्हा केला तिनं पण गुन्हा केला आहे. कारण तिच्यामुळे जीव गेला. कारण ती नसली असती तिथे, त्याच्या जीवनात नसती आली, त्याच्या बापानं कांड केलं नसतं. आणि ते 2 पोलीसवाले कोण आहे कोण नाही म्हणते बाबा, त्यांच्या प्रवृत्तीमुळे आचलच्या भावाला आणि वडिलाला हे कांड करायला लागलं. मला तिथं माहीत पडलं तर कांड करावं लागलं. कारण ते पोलीसवाले आहे ना, त्यांना पण अटक झाली पाहिजे भाऊ. माझं म्हणणं एकच आहे. आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो की ह्या गरीब परिवाराला न्याय दिलाच पाहिजे तुम्ही साहेब. कारण तुम्ही तुमच्यावर भिजताय लेकरायची.
गरीब परिवाराची. साहेब तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं लेकरांनी. आता तुमचे बहिणी ज्या लाडक्या बहिणी आहे, तुमच्या लाडक्या बहिणीचा जो मुलगा आहे त्यांच्यावर हल्ला केला आहे काही मनुवादी लोकांनी, सवनवादी लोकांनी. तर देवाभाऊ तुम्ही बघा आणि त्या गरीब परिवाराला न्याय द्या, हे माझं मत आहे बाबा. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. कारण कसं आहे की गरिबावर अन्याय नाही झाला पाहिजे. कुठपर्यंत अन्याय भोगाव आणि जास्त करून जयभीमवाल्यावर अन्याय होतो. कारण जयभीमवाल्यावर अन्याय का होतो? कारण तिथं बोलणारा कोणी नाही आहे त्या कारणामुळं. आणि त्या परिवाराला मारलं आलं कारण तो सक्षम मेला नाही, त्याच्या घरातले सगळे मेले. कारण करता धरता बिचारा पोरगा असन तो 20-22 वर्षाचा, कमावता असन तो काय असन काही मला देव जाणे. पण गोष्ट एक आहे की बिचाराला जीव नव्हता घ्यायला पाहिजे. कारण त्या बापानं कायदा हाती घेतला, त्या बापाले तर सजा होणारच आहे. तू म्हणून राहिली नाही काय की माया भावाले सजा झाली पाहिजे. त्या बापाले त्या म्हटल्यानं होणार नाही सजा. त्या बापाले भावाले सजा होणार म्हणजे होणार. काहून? त्या बापानं कायदा हाती घेतला, त्या बापानं जीव घेतला एकाचा. त्या कारणामुळं जीव घेता येत नाही कोणाचा. कारण कायदा हाती घेतला आणि त्या कारणामुळे कायद्याचा रट्टा बसणारच आहे त्या बापाले. कळलं का चल? आणि त्या भावाले पण बसणार आहे की त्या भावाच्या ढुंगात दम आहे. त्या भावाच्या याचा गुन्हेगाराचा टोपुरीपणाचा सगळा म्हटलं कायदा काढणार आहे, कानून काढणार आहे. कारण माणसानं कधीही गुन्हेगारी करावं नाही. आणि बंदुका कुठून आल्या रे तुमच्या घरी? कुठून आल्या? कोण तुम्हाला बंदुका रखायला ठेवलं रे? लायसन आहे का तुमच्या घरी? अरे बंदुका कोणाच्या घरी राहत असतात? सैनिकाच्या घरी राहत असतात. किंवा एखादा प्रोटेक्शन करतो सरकारी नोकरीवाला सैनिक असतो त्याच्या घरी राहतात. तुमच्या घरी कुठून आले बे? तुम्ही का कोण का प्रधानमंत्र्याचे घर आहे? घरातले नातेवाईक आहे का बे? का कोणी आहे मुख्यमंत्र्याचे नातेवाईक का तुम्ही? कोणीच नाही आहे. टोपोरी घराणं आहे तुमचा आणि तुमच्याची बंदुका कुठून आल्या बे? तुम्हाला तुमच्याची लायसन कुठून आलं बे? हे सगळा पता हा काढला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही. माय म्हणणं एकच आहे, याच्या घरी बंदुका कुठून आल्या, यांच्या घरी रायफला कुठून आल्या मला सांगा. आणि माझं एकच म्हणणं आहे की पोलिसांनी CID बोलावली पाहिजे आणि ह्या आचलच्या घराण्यावर चौकशी केली पाहिजे. आणि त्या नांदेडमध्ये चौकशी केली पाहिजे की त्या घराण्यात बंदुका कुठून आल्या, कोणाच्या घरी बंदूक आहे अजून. मला नाही वाटत, मी तर म्हणतो त्या आचलच्या घरी बंदुका सापडल्या आहे ना असन ना, तर सगळ्याच्या म्हणजे त्या नांदेड जिल्ह्यात हर ठिकाणी बंदुका असन, लय लोकांच्या घरी बंदुका असन होऊ शकते. असं होऊ शकते भाऊ. कारण कसं आहे ते नांदेड जिल्हा हा टोपोरीचं कारस्थान आहे, गुन्हेगारा लोकांचं कारस्थान आहे, घराणं आहे. आणि तिथे बंदुका भरपूर आहे ना लोकांच्या घरी. मला असं वाटते भाऊ. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, फॉलो करायला विसरायचं, शेअर करायला विसरायचं. जय भीम, नमः बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय.